पेरू कुंजवना नको रे तू घालू दिकाना अरे तू मनमोहना 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 युगा युगाची आठवणा अमर राहू दे प्रेमलीला समजोडीला तुला नको पेरू कुंजवना नको रे तू घालू दिकाना अरे तू मनमोहना नको रे तू घालू दिकाना अरे तू मनमोहना
काय ग कोणाला शोधतेस? अगं कोणाला काय कोणाला मावशीला शोधते बघ. अगं मावशीला ती आणि कशाला ग? कशाला का विचारतेस? आपण सारे पोरी बाजूला चाललो की नाही? हो ग. मग मथुरेचा रस्ता माहित आहे का? नाही का? दादी कुणाकडे? नाही का? मावशीला तू का शोधते सांगा मला. अगं असं म्हणतेस तर मावशीला हात नाही मारू पहा. मी मारू दे बघू. देऊ का? मावशी 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 मावशी. अगं गेली मावशी येईल का जाती? अगं माहिती काय ग, ती माझी सासू शेवंता. अगं तुझी सासू ती ढापणी का? म्हणेल कशी तेव्हाची बाजारात चालले अजून पोचली नाही वाटतं. अगं मी एवढी नटली सजली तर म्हटल्याशिवाय राहील का ती? म्हणूनच म्हणते चंद्रा तू आवाज दे मावशीला. ठीक आहे मी देते हा आवाज. दे ग. मावशी अगं मावशी. झोपली काय मावशी? काय गं राधे? झोपली वाटतं. मावशी अगं मावशी. अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला? अगं कुठे ग? अगं बाजाराला. अगं यायलाच पाहिजे का? हो तर अगं पण आमचं अगं हे डोकं दुखतंय ग. तुम्हाला काय वाटलं ग? आणि डोकं चेपून देते मग येते. हा चेक लवकर. नटून चालली मथुरे बाजारी उभी हाय तुमच्या संगतीला राधे ग. मी उभी हाय तुमच्या संगतीला राधाभाई. मावशी आली या भेटीला राधाबाई. मावशी आली या भेटीला.
इकडे या. काय म्हणते? अगं या गं इकडे. या अशा. अगं तू पण येशील. काय ग झालं तुला आता? अगं सकाळी कुणी हात मारली ग? आणि बघ अगं कोणी ग? अगं या हिराने का? अगं मेलीचा हिरा किती चमकतोय बघ. बघू. मेलीचा कुठला हिरा चमकतोय बघू तरी. काय ग? इकडे या ती. काय ग झालं? अगं सकाळी तू हाक मारलीस का ग? हो ग मावशी. अगं एवढ्या हळू आवाजात? नाहीतर काय ग? का ग? ती माझी सासू शेवंता. ती तुझी सासू शेवंता का ग? हो ग. मेली धावली ग. अरे मावशी कापली म्हणतेस का ग? अगं मग काय? अगं सकाळी उठले ना ग. मग काय ग? तुझी हाक ऐकली. बरं केलंस. अशी धावून पळत आले ना. आणि काय ग? ते तुझी सासू शेवंता. अगं काळ्या माणसासारखी आडवी आली ना. गल्ली गेली तुझी सासू. काय ग? मनानं आणि रूपानं काळी. अगं मग तिला काळी म्हणून नाही तर काय ग? मावशी पण तुमचे हे कसे आहेत ग? मावशी ते खूपच सुंदर आहेत बघ. कुठे? अगं बाई हे की काय? मावशी काय ग? काय काय सुंदर आहे. आधी बरं झालं तुझ्या सासू सारखे नाही. का ग? रात्री दिसायची नाही म्हटलं. तू एकीकडे आणि ती एकीकडं. मग तुमचं कसं होणार प्रेम? काय ग चंद्रा मावशी? हा मग काय? आधी सकाळी बोलस का ते सांग बघू. ती चंद्रा सांगेल बघ. अगं हे चंद्र सांग बघू. अगं मावशी आम्ही पोरी मिळून मत्रे बाजारी चाललोय बघ. अगं बाई सगळं जाते का ग? हो ग मावशी. मग मी कशाला पाहिजे ग? कशाला? आम्हाला रस्ता दाखवायला? अगं बाई रस्ता कोणालाच माहित नाही का ग? नाही ग मावशी. मग तिथं जाऊन काय नुसतं दाखवायचं की काय? काय दाखवायचं ते तुम्ही ठरवा. आपण बाजारात जायचं की नाही ग? हो ग. मग त्यासाठी घेतलं काय नसलं का सांगायला नको. आता हे पण सांगायचं का? तू ना नेहमी नुसतं जाऊन तिकडे आपण दाखव. अरे काय म्हणतेस? मी सांगताय की सांगा ग बोलले ना. हा? अगं सांगा बघू. काय तू काय घेतलीस ग? मावशी मी घेतलं ताक आणि चालले थेट मथुरेच्या बाजाराला. अगं बाई काय घेतलंस ग? ताक. आंबट आहे का? हो ग. मग मी कसं विकणार? अगं होईल विकायला ते. होय हो ग. मग हळू जा. नाही तर हुसळत जाऊ नकोस आणखी आंबट होईल. नाही ग मावशी. हो तिकडे. अशी का ग? तू काय घेतलंस? मी घेतलं दही आणि चालले थेट मथुरेच्या बाजारी. तू काय घेतलंस? दही.
आणि थेट चालली मथुरे बाजारी. हो ग मावशी. मग थेट जा, दगड धोंडे बघूच नको. काय कर हो ग मावशी. चालेल. चालेल. मग जा तिकडे थेट. आणखी कोण ग राहिलं? तू काय घेतलं? मी घेतलं दूध आणि थेट निघाले मधुरी बाजारी. तिने पण घेतलं दूध आणि थेट निघाली मथुरे बाजारी. जा तिच्या मागून. हो ग मावशी. नक्की मागूनच जा, नाही तर मध्ये घुसशील कुठेतरी. काय ऐका मावशी, काय घेतलं? मी घेतलं तूप आणि थेट निघाले मधुरी बाजारी. चालली मी तू पण थेट जा. अगं बाय माझी ये इकडं. तू काय घेतलं? मावशी काय? मी घेतलं लोणी आणि निघाली बघ मथुरे बाजारी. अगं काय घेतलं? लोणी घेतलं. अगं बाई बघू तरी. मेलीला लोणी मानव नाही वाटत. तूच खातेस की यांना पण देतेस? अगं त्यांच्यासाठी मी त्याला आणलंय बघ. सगळं तूच खाल्लेलं दिसतंय. मावशी मग झालं आता कोण राहिलंय का ग? कोण राहिलंय ग? अगं तुझं अगं बाई. अगं हे हलू नकोस. काय ग? आधीच सँडल काय घेतलंस अगं तू? हे, मग काय म्हणतेस? मग काय घेतलंस ती सांग बघू. मावशी काय? मी घेतलंय खवा आणि थेट निघाली मथुरे बाजारा. अगं बाई, तिनं काय घेतलंय? तिनं काय घेतलंय? खवा. काय? हिने घेतला खवा आणि आणि हिने उभ्या उभ्या अगं काय? पाहायचं म्हणते मी. उभ्या उभ्याने पहा. उभ्या उभ्याने पहा. तिने काय घेतलंय? कवा नव्हे कवा. हिने घेतलं खवा. तिचा धनी खातोय बाहेर मेवा. काय ग? तू इकडे रे, ते तिकडं. मग मग कसं बघते खाली आधी? मग कसं जमेल तुमचं? चल बाई, तुझं म्हणतस. जमत? कसं पण जमत. चल मग जायचं का? चल चल. माझ्या मागून या अशा. अगं हे पोरीनो, आता काय झालं? अगं थांबा गं. काय काय झालंय झालं अगं? आता? ये तू. अगं हे, मला आता आठवलं बघ. काय ग? मला आता आठवलं बघ. काय ग? तू म्हारक्या विचारी काय ग? तुला काय झालं? का कशी? उशीर केलास ना म्हणून. हो काय? नाही ग मावशी. अगं हे, मला आता आठवलं बघ. काय ग आठवलं तुला? अगं आपल्या जे नवीन लग्न कोणाचं झालंय ग? ते आहे झालं. कुठं आहे? हे बघ. अगं हे, तिचं रोज होतं. अगं तुम्ही कधी करणार? अगं मावशी, अजून आमचं वय नाही झालंय. अगं बाई, होय का तुझं वय नाही झालं. मग लग्न जाणारच का? नाही. एकदा तरी? नाही. मग दोनदा? नको ग बाई. नको. 15 वर्ष तरी नकोच करू ये इकडं. अगं बाई, तुझं झालं का गं? नाही ग मावशी, माझं पण वय नाही झालं. नाही झालं. नाही ग. करायचं आहे? नको ग. नको. मग इकडं. तुझं? एवढं दिसतंय ना वय नाही झालं. तुला काय झालं? केवढं दिसतंय ना वय नाही झालं. नाही झालं? नाही झालंय. होणारच नाही मग 4-5 वर्ष ये इकडे. तुझं तरी? सगळे दिसतंय ना. दिसतंय ना. ये इकडं. अगं बाय माझी मस्त ये इकडं. काय ग? बाय माझी ये इकडं. तुझं झालंय का? नाही ग. तुझं नाही झालं? नाही. म्हणजे वयच नाही झालं? नाही.
तुझं वय नाही झालं? बघू 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 मेलीला बघून वाटतं मेलीचं वय नाही झालं. कुठून वय नाही झालं? अगं मावशी मेलीचं वय नाही झालं बाकी. अगं माझं नाव द्या तुमच्याकडे बघ. अगं बाई, तिचा हिरा पळला. कोण गं? सगळे बाकी काय इकडं महाभारत. चल चल तिकडे चल. का ग लग्न केलंस ना? हो ग मावशी. मग सांगितलंच पण नाही ते. अगं मावशी सगळं कसं घाईत झालं बघ. अगं या पोरीनं तर सांगितलंस का? अगं म्हणते ना सगळं कसं घाईत झालं. अगं मावशी इथं सगळंच घाईत झालंय बघ. अगं म्हणजे सगळंच माझ्या मेलीचं सगळं. अगं हे काय ग? नवीन लग्न झालंय ना? हो ग. माती गाई करू नको. का बरं? एक सांगते इकडं ये. काय ग? एक एवढं मोठं यायचं एका रात्री ते बघ. चालेल तुला एवढं एका नको रात्री? बाई तुला नाही चालणार? नको. तिला चालेल. मावशी ठेव तुला. तुला शोभेल. ये इकडं. आता काय ग? माती गाई करणार नाहीस ना? नाही ग मावशी. तुमचे हे तर बघू ग. छान आहेत ग. मग त्यांचं एखादं घे. काय ग? आता मग घे म्हणजे नाव घे ग. इथं फक्त नावच घ्यायचं. मग ग बाकी तिकडं. ते तुला माहिती आहे का? आता घे नाव बघू त्यांचं. घेऊ ना. घे. बरं घेते हा. मावशी नाव माहिती आहे? हो बाई. पहिला घेते. हा वाईट पद्धती. इकडे बसलं तर नाही आडवं व्हायचं. काय ग? ते आडवं व्हायचं तू नाही. आता घे बघू. अंकुश. किती नाव होती? ते आहेत ते काय बोलतच नाही. घे अंकुश. अंकुश घे. लाव त्यांना अंकुश. घे नाव घे. बरं घेते हा. शंकराच्या पिंडीवर बेलगंटे वाकून. शंकराच्या पिंडीवर बेलगंटे वाकून. अगं हे मेली किती ना गावशी वापरून एकदाच घालायची हो पुढे. एकदाच घाल नाही तर कंबर दुखायची. त्यांनाच राहा. चल हो बाजूला. त्यांना बरं आपलं. अगं बाई आत्ताच भांडी घासून आले. मावशी अगं बाई घे. तुम्ही माझ्याकडे कपडे धुवायला. आपण त्याला देऊया म्हणतो. आता घे. शंकराच्या पिंडीवर बेलगंटे वाकून अंकुशरावांचं नाव घेते. तुम्हा सारांचा मान राखून. अंकुशराव का? बघू बघू बघू. इकडं कमरेवर. नको बाई झोपायचं नाही. लपून लपून म्हणते नाही घेत नाही. ये तू इकडे. किती छान नाव घेतलं ना ग. काय ग किती छान नाव घेतलं ना. हो ग. अजून एखादं नाव घ्यायला हवं की नको? हे सांग करा ते. अजून एखादं घे की नाव. घेऊ का? हो घे ग. अगं पण मावशी काय? नाव घ्यायचं म्हणते. हम्म. हे घेऊ का ते घेऊ का? कोण? हे घेऊ की ते घेऊ? अगं म्हणजे हे घेऊ ते घेऊ कशाला? मग दोघांना एकत्र करून घे. मग हे घेऊ ते घेऊ कशाला? दोघं पण हवे. नको. या तुम्ही दोघं तिकडे. मावशी आता घे बघू. बरं मी नाव घेते. कुणी हसायचं नाही या. हे कोणी असायचं नाही पोरीनं. हसायचं नाही. हे कोणी असायचं नाही. बरं केळीचं पान या मेलीचं पान. अगं बाई मेलीचं पान रुसलं वाटतं.
मेलीचं पान फाटलं वाटतं. काय ग कशाला हलवतेस मग? मला काही सवय काय कंबर हलवायची. तेव्हा अगे हलव आणि घे नाव कंबर. केळीचं पान आणि आमचं घेताना बाई चांगलाच बघायला भेटलंय. आमच्या यांचं नाव घेताना आमच्या यांचं नाव घेताना यांचं नाव घेते आणि एवढं हलवते आम्हाला. कसं वाटते? तिला गारगार वाटते, यांना कसं वाटते? अजून जायचं आहे? बस तिकडे आलो. तू कोणाची घेणार ग? मावशी मी तिच्यासाठी घेणार आहे. अगं बाई माझ्यासाठी कशाला? काय गे म्हातारे बघितलं तिला काय विचारतेस? मेलीचं पान फाटलं तरी फडफडायचं सोडून. तुझी आहे ती? तिची शेजारी तुझी? तू घेतेस का? घे बघू. बाजारात नळला मुळा, बाजारात नळला मुळा. हो थांब. बाजारातून काय आणला? मुळा. मेली कोणाचा? भाजीवाल्याकडून. आता त्या भाजीवाल्याला बरं वाटलं असेल. त्याला काय विचारायला ठेवलास का की मुळातच आणलास? ठेवलास ना? घे ग तू नाव. तू घे बाई. बाजारात नळला मुळा, बाजारात नळला मुळा. म्हातारे तुम्हाला नाव घ्यायला सांगते. समजा खाजवते मुळा. काय ग नाही का मावशी मस्करी केली. ही अशी खाजवायची? मेलीचं नाव घ्यायला सांगू नको. म्हणजे काय काय खाजवून बसेल. बरं झालं. कोणाची शेजारी? तुझी माझं तुझी अशी तर मेली काय काय खाजवून तू लांबच राहा. हात पोळणार नाही, तू लांब राहा. मावशी मी पण तुझ्यासाठी दुकानं घेईन. अगं अशी ये ग. नको ग बाई, एक हात लांब राहा. तिनं काय खाजवली, ही काय खाजवली? नाही ग मावशी. नाही नाही. थांबा बाजारात जाताना आले मी जोशात. धावत गेली काय? नाही ग. त्यांना घेऊन जा, आला ते इकडे राहायची. घे घे. बाजाराला जाताना आले मी जोशात, बाजाराला जाताना आले मी जोशात. मावशी हे गुलाबाचं फूल तुझ्या मावशीला बोचात. या या मावशी खूप सुंदर दिसताय. या या तू तुझ्या कुंडीत लाव ना. तर माझीच कुंडी भेटली. अजून जायचं नाही ना? तुम्ही जा बाई, तिकडेच जा दोघी. आता ही काय देईल ग काय माहिती. का मावशी दुधाने भरलेला माठ ढोईवर कसा घेऊ? दुधाने भरलेला माठ ढोईवर कसा घेऊ? वाट ठाऊक नाही बाजारी कशी जाऊ? अगं मावशी माझं अजून लग्नच झालं नाही, मग नाव कुणाचं घेऊ? कोणाचं घेऊ? बरं झालं मी असं घेतलं. माझं काय खरं? माझी मोसंबी राहिली. अजून हे तिकडे इकडे ये अशी. काय गे मावशी या मेलीची आजचीच गच्ची. अरे मावशी ऐकून तर घे पुढे. पुढे हाय
अच्छीत गच्ची गच्चीत झाड झाडाला लागली फुलं फुलांचा पडलाय सडा. मला नाव घ्यायला सांगतेस मावशी तुझ्या आईचा? काय म्हणते अगं मावशी तुझ्या आईचं पाण्याने भरलेला गडा असं म्हणते मी. अगं मावशी मस्करी केली ग. एवढी नाही एवढी शेंबडी मावशी असू द्या शेंबडी. आता झाली बघ कशी. मावशी काय? या मेलीचे घडे फोडायला झाले आणि आम्ही उठले. काय गे मग काय? मेली पाडून घालून बोलते. अबे काय ग काय म्हणतो? तिला पाडून काढून बोलायला हवंय. तिच्या घरांवर का तुझं लक्ष? स्वतःच ठेव आधी झाकून. दुसऱ्याचं लक्ष न राखून. काय ग गाडीवर जायचं का? नाही जायचं थांब. का? आम्हाला बरी विचारलीस ना मग? तूही घे एखादं. मावशीसाठी नाव आलंय अथर्व विश्वनाथ मांडवकर. अथर्व विश्वनाथ मांडवकर यांच्याकडून मावशीसाठी 110 रुपयाला पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे अथर्व. कोण ग? तेच का? घेऊ का? मावशी घे बघू पटकन. नक्की? ऐक तर मग ऐका का बोललो. तू पण आहे. ऐका ह. डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ. इकडे बघा. अगं ते अथर्वरावांनी आणले डाळ माझ्यासाठी. तू का निवडतीये? एका चिमटीत लावली पण एवढी बारीक. मग ऐक आता. डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ आणि अथर्वरावांचं नाव घेते. त्यांच्या मांडीवर खेळविले 1 2 3 4 5 6 महिन्यात काय ग एवढी काही आता शांत बसली आहे. मग घरात गेली ना. अगं चला नुसतं चांगलं दिसते. तू त्याचे 4 महिने माझं जायचं. तसेच राजू गोळे यांच्याकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने खणखणीत नाव घ्यायचंय राजू. येऊ का? आहेत काय? ऐका जर राजूरावांचं नाव घेतलं. अगं त्यांना 4 दिवस आवडते माहिती काय? काय ग बिस्किट आणि खारी. बिस्किट आणि खारी. त्यांना चहा बुडवायला आवडते. बिस्किट आणि खारी. त्यांना अगे तू काय खातेस ग? बिस्किट तू खारी राहिलं काय? बटर. अगे ते बटर ठेवले. त्यांना चहा बुडवायला आवडते. बिस्किट आणि खारी. त्यांना चहा बुडवायला आवडते. बिस्किट आणि खारी. आणि राजूरावांचं नाव घेते. त्यांच्या बिस्किटापेक्षा त्यांचं नानकीटच नाही बारीक. नानकीट. तू काय खाल्लं? बिस्किट. तू खारी. मग राहिलं काय? नानकीट. मग जायचं का? तसेच गंगाराम भागा तांबे राहणार लांजा यांचा मूळ गाव करपुडे रत्नागिरी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री रवाळनाथ रमेश नमन मंडळ रत्नागिरी बाई नंबर 1 त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद रसिको. धन्यवाद. चल ग मावशी. पहिला घाट चाललो. अजून घाट आहेत का मावशी? खूप घाट चढायचे. मग काय करायचं? गाणं बोलायला आवडतं. माग मावशी मीच म्हणते. बरं मग
घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो वाटेत, घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो वाटेत, घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो वाटेत.
वनमाया मोरीचा पडला काणी ही तो धावत पळत रे गाना साध तुझी आई मोरी ही तो धावत पळत रे गाना साध तुझी आई मोरी ही तो धावत पळत रे गाना साध तुझी आई मोरी ही तो धावत पळत रे गाना साध तुझी आई मोरी काही आगी तो तुझ्या वनमाया मोरीचा पडला देवानो एकाएकी बोलवण्याचं कारण तरी काय? कोणती देवा? गव्याच्या गवळणी भात नाचतो मग तरी ते बाजार चाललंय त्यांना नाचडी करा. ठीक आहे देवा. येतोच मी. आमचे मित्र अंकुश बिराडी, युट्यूबर अंकुश बिराडी यांचं या कार्यक्रमात स्वागत. त्यांच्याकडून कोकणीमन युट्यूब चॅनलचे मालक अंकुश बिराडी राहणार गोळोशी यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री नवानाथ विष्णू मंडळ रत्नागिरी नंबर 1 यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
बरं सुद्धा म्या कृष्णदेवाने सांगितलेली कामगिरी तुझ्या लक्षात आहे ना? हा माहिती आहे. ही कामगिरी माझ्यात झेपणार नाही. माझ्यान पण नाही झेपेल, तुझ्या झेपेल. माझ्यात नाही झेपणार आहे, पण तू तुझ्या शेजारी जो बोबडे आहे ना त्याला हात मारून बघ. मारू रे बोबल्या जवळ नाही आहे, लांब आहे वाटतं. जरा बोटेने मारून बघ हात. रे बोबल्या अले ताय रे ताय. अरे इकडे ये. अले तात्याला. अरे ये इकडं. अले तात्याला आम्ही जन्माच्या भागावर चाललोय. अरे लवकर ये, कृष्णदेवाने कामगिरी सांगितली. अले यायला जावं. अले झालं तुझं मुटकात आलं पण धावत धावत झाडावर. काय सुद्धा झालं बोलायला, गाई सोडल्या मी वचनाला. काय सुद्धा झालं बोलायला, गाई सोडल्या मी वचनाला. चुकली माझी कपिला गाय, चुकली माझी कपिला गाय. सुद्धा तिला मी शोधत आहे, सुद्धा तिला मी शोधत आहे. सुद्धा तार करू निघाय, सुद्धा तार करू निघाय. सुद्धा तार करू निघाय, सुद्धा तार करू निघाय. कुठे गेली सजना, सुद्धा तार करू निघाय. कुठे गेली सजना, तारी सुद्धा माझं बोलायला. गांडून खाऊन आला. अरे चालला तुझी ताती गांडल्यासारखी मधी 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 गुंतलेले. कसा वळवळत होतात. तुझा हात दे, तुझा पण दे. ले गलम आहे. अरे हात तुझा. अरे मी काय म्हणतो, माझा गांडल्यासारखं वलवलच होत. वलवल मग तुझं मधी मधी कच्चा गुतत होत. थांबवत होतो मी. मग तर कच्चा गुतत होत असं. अरे तुझं तर आता थांबतो ऐकलं. मी काय म्हणतो, अरे माझी कपिला काय कुठं दिसत नाही ती. तुला माहिती, तू घेऊन गेला होतास ना. तू त्या खालच्या कावनात दिसते आहे. कुठल्या तू जवळच आहे. बोल म्हणजे भलं वाटलं ना. अले अवला ठिकाणी धावत आलो ना. कुठलं अले मेरा ठिकाण ना डोंगलावर ना आलो. आंबे झाडावर काय करत होता. अले आंब्याच्या झाडावर जल्लो आणि 2 आंबे होते. म्हणजे तेवढंच राहिलं, बाकीचे सगळे नेसून मेल्या. मला तत्याला लोलवली. काय म्हणतोय. अले मला तत्याला लोलवली. कशाला लोलवली म्हणतो. हा काय जलतो. अरे मला तत्याला लोलवली. काय म्हणतो. तुमच्या हातात. अरे मला तत्याला लोलवली. दोन याच्या मायला येते आता भूतकात बोलले. अरे हा छेदाली ना माझ्या. अरे माझी झाला ती कधी वाकली आहे ना. अरे तोतली आहे माझी. हा जीप आता समजलं याला. अरे मला वाटलं हा देला त्याला सांगल. छेदाली जाणं माझ्या. मग ते विषय झाला सगळं माहिती आता. अरे मला तत्याला बोलवली. अरे हा आता मला समजलं. हा बोलतो की मला कशाला बोलवली. लतीफ याला लवकर जमाल याला. पंचायत झाली ती सगळी. हा तत्याला
16 शस्त्र 60 गोपिकांचा मेळा. 16 जगलं तिनकेला गोपिकांना नेला. तू कशा म्हणतोय? अरे पल्लत चाललं तुझ्या भूतकात पल्लत. अरे स्वतःच सांगतो 16 त्यातलं म्हणतो 308 गोपिकांचा मेला. अरे मेला म्हणजे तसा मेला नव्हे. अरे तेच म्हणतोय आपण एवढं जण घेणार कसं. अरे तसा मेला नव्हे. मग आता डवलनी थाटमाट करून अथ्या डवलनी थाट मात तलून मथुरीच्या बाजारात जातात ना. मथुरीच्या बाजारी जातात. त्या एकत्र होऊन गोळावून जातात. एकत्र बोलावून जातात. त्यांचा तो मेळा. अच्छा म्हणजे मग त्यांचं काय चालायचं आहे. रस्ता अडवून हा त्यांचा रस्ता बंद बंद करायचा आहे. अच्छा म्हणजे त्यांचा लत्ता पलपलीत चालायचा. अरे, काय म्हणतो हा? खाल्लाच काय तेवढं सकाळी. आणि हात सांगतोय दौलनींचा लत्ता पलपलीत चालायचा. अरे रस्ता बंद करायचा आहे. अले मेल्या अरे हे काय आहे? अले पलत याला समजावून सांग मी काय मग म्हणतो. काय सांग? हा काय आहे म्हणजे रस्ता अडवायचा आहे. अले मी तर सांगतोय असं रस्ता अडवून आहे ना. घालायचं आहे ते. लागते फेव झाला वाकला झाला तर कामाचा नाही येणार. लागते ना त्याला. आणि त्यांचा रस्ता अडवून हा त्यांच्या डोक्यावर माठ असतात ना. हा, त्यांच्या डोक्याला माततात. दही दुधाचे हा दही दुधाचे दही दूध खायचं आपल्याला. आपल्याला दही दूध खायचं आहे. तुला जमले. आणि त्याला मथुरीच्या बाजारात जायला द्यायचं नाही. हा सांगतो दौलने दिक्कत नाही येतील. सुद्धा आल्या कुठून आल्या? दौलने आल्या. आता मी लस्ता पलपली चालतो. आले लस्ता पलपली चालतो. आले अले माझं पलपली झालं. सांगितलं लत्ता पलपली बत्तली पलपली कसं घालायचं. हा ताऊ माऊ इकलं नाऊ तिथलं नाऊ मावते थोर माझं लांब माझं घालणं काय म्हणजे मावते त्याला एकदा बघ खालपासून सगळं वर पाण्याला लांब झालं. हाय नाले हिला कसं सांगू आता. आम्ही तो तिकडे जे दाखवतो हिला दाखवतो आम्ही तो तू इकडे येवा मागणं लय बोलते मावते ही आकावा मागणं बोलते बोल हे त्याला मोसंबी मध्ये येईल थोला मोसंबी वाले ना ती आम्हाला मोसंबी थोला मध्ये पण तू आहेस तरी कोण सांग. आम्ही कितना देवांच्या चौंगली असे कसे मग कशी असतात हाडाची काढाने खाली खालाची कालाने खाली तुमचं ना त्याचा तुमचं नाव वाजवले. तारा तुटल्या
तुला पिंकून वाजवून हवा होता की तोडून हवा होता गल्ले आता ताला आता दोन होते अगं मावशी काय आम्हाला जमायला झालं बघ मावशीसाठी पारितोषिक आलंय निखिल करांबे यांच्याकडून खास मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं खणखणीत असं नाव घ्यायचंय. निखिल आता काय माहिती काय पहिलं आम्हाला वाटलं काय गलबल देऊ का हा दे पण देऊ का तू काय असं बघतोस त्याला काय नाव सांग मरीना दलिंद्र मावशी मी दलिंद्र मधून सुचून दे तू आहेस तेवढं बोलतोस काय ऐक आता निखिलरावांचं नाव घेतले अरे मावती घेतली ऐक आता रत्नागिरी शहर काय रत्नागिरी शहर रत्नागिरी शहर शहर हा रत्नागिरी शहर रत्नागिरी माझं शहर हा तुझं ठेवल हवा हवा रत्नागिरी माझं शहर हा तुझं ठेवल करपुडी माझं गाव आपले गलबुले दे तू दल्ली आमच्या जवळ दिसते म्हातारी बोललं रत्नागिरी माझं शहर करपुडी माझं गाव निखिलराव केलं प्रेम हा मयुरी माझं नाव मयुरी मावते आपण दोघं एका टाकण्यावाले होता मयूर आता कोणाचं नाव घेतलं तर निखिलला कुठं दिसलं नाही त्याला चालत नव्हतं आले तू दे आता काय मावते काय सगळ्या बसल्या तूच का नाही बसली बसली ना हा उठायची नाही मग बसवून मग ते हलतं नाही तुला म्हणजे बाकी ती कामं कधी करते बाकीची कामं बघत कधी कधी करते दाखव गाले कधी करते मावती बतून हे तुझा मा बसून हे बेंद्या मावती कधी कामं करते माहिती तुम्हाला मी सांगतो मावती 6 महिने बसते आणि 6 महिने उभी लागते कामं कधी करते बतून कुतून बतून कुतून कती कुतून मावते बरोबर सकाळी केलंस ते कुठून मावते मावते माझ्या नको त्या विचार जाऊ नको तू बसवणार आहे बघतो मावतेला दलिंदर काय मावते मला वाटलं तू चेंडू टाकला मी आपला टाकला बॉल मावते बालक्या बोलायचं नादा सांगू नको मला पण कदा हलवून टाकला तुला बसू जायले
टाकली नाही मावते. मावते तर बघितलं मी. दुधाचं मा डोक्यावर होते म्हणजे बघितले मावते एवढं मोठं मात घेऊन तू बाजारला राहतोच कधी कधी कसं आता बघितलं दल्ल मावते काय तरी सांगते. याला पण नाही जमलं नाही, याला पण जमलं नाही. हा ह्याच्याकडे झेपायचं नाही. आता आपण दोघांनीच जाऊया. बरोबर. अरे मावशीला बसवलेलं तू झोपलास का? पावतीला बघता माझं सगळं वागला त्याला कातीला मागणे तातीला कुठं घालतो ताती घालतो तुझे नीट लाव आता झालं अरे एवढं मोठं होतं पल्लन आले कुठे अंगावर? कथ आता मी बोललो तुला काहीतरी वेगळा आवाज दिला. मी काय म्हणतो मावशी बसले. अरे बसली म्हणजे माझं सगळं थपात तलून राहिला गौरवी बसले आहेत. सगळे बसले मग चला कितना देवाला जाऊन जाऊया. श्रीकृष्ण भगवान राधे कसे असतात? हे राधे खरं आहे. अगं राधे, हे खरंच भगवान श्रीकृष्ण आहे. आपण यांच्यासाठी गरबा खेळूया.